सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा श्रावण महिन्यानिमित्त विशेष उपक्रम अमृताचे डोह। ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। ओम साईराम। आपण सगळे श्रावण महिन्यामध्ये सत्संगामध्ये अगदी रंगून गेलेलो आहोत आणि तुमचे सगळ्यांचे मेसेजही येत असतात की सत्संग खूप छान चाललेत आणि त्याच्यामधनं जे जे तुम्हाला भावतं ते प्रत्येक तुम्ही माझ्याबरोबर शेअर करता आणि तुम्ही सगळेजण ऐकताय हे ऐकून मला खूप आनंद होतो। आणि तुम्हाला अशीच माहिती वेगवेगळ्या स्वरूपाची जी तुम्ही सांगितली ती निश्चितपणे आपण या श्रावण महिन्याच्या नंतर सुद्धा हा उपक्रम चालू ठेवू आणि सत्संगाच्या माध्यमातून ती तुमच्यापर्यंत पोहोचवू। स्वामी समर्थांबद्दल देखील आपल्याला पूर्णपणे एक म्हणजे ही सिरीज करायची आहे। गजानन महाराजांच्या सुद्धा अनेक लीला आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत। त्याचबरोबर प्रेम कसं करायचं तर गोंदवलेकर महाराजांकडनं शिकायचं, तर गोंदवलेकर महाराजांवरती सुद्धा आपल्याला यावरती सत्संग करायचा आहे। आणि हे सगळे सत्संग आपण ज्या वेळेला करू त्याच्या वेळेला एक आणखीन सुंदर पण प्रश्न म्हणजे की पाठवलेला आहे, तो म्हणजे की मला त्या प्रश्नाचं फार कौतुक वाटलं म्हणजे। आणि तो प्रश्न पाठवणाऱ्यांनी अगदी आवर्जून विचारलं की माणसाने आध्यात्मिक होणं म्हणजे नक्की काय आणि आध्यात्मिक झाल्यानंतर किंवा परमार्थामध्ये आल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये काय आमूलाग्र बदल होतात। तर निश्चितपणे ना की परमार्थामध्ये किंवा याच्यामध्ये आपण ज्या वेळेला अध्यात्मामध्ये येतो त्यावेळेला अध्यात्म म्हणजे काय तर प्रभूच्या लीला ऐकणं, त्या समजावून घेणं, त्या लीला त्यांनी का केल्या असतील त्याच्या पाठीमागे पूर्णपणे मार्गदर्शन स्वतः आपण प्राप्त करून घेणं आणि ते प्राप्त करून झाल्यानंतर ते दुसऱ्यांपर्यंत पोहोचवणं, दुसऱ्यांना ते आवर्जून सांगणं, त्याचा प्रचार करणं, त्याचा प्रसार करणं आणि संपूर्ण एक भक्तिमय ज्ञानमय असं वातावरण निर्माण करणं। आणि ते ज्ञानमय वातावरण ज्यावेळेला निर्माण होईल त्यावेळेला निश्चितपणे आपल्यामध्ये तो ज्ञानचक्षु जागा होईल, तो ज्ञानचक्षु आपला उघडला जाईल आणि आपण प्रत्येक गोष्ट ज्ञानाच्या माध्यमातून बघू। आपण जी प्रत्येक आता फक्त आपल्या डोळ्यांच्या माध्यमातून बघतो आणि त्याला जे दिसतं ते खरं मानतो, पुढे जाऊन आपल्याला त्याचा अनुभव येतो की नाही ते सगळं खोटं होतं, ते सगळं खोटं होतं, खरं काहीतरी वेगळंच होतं। मग त्यावेळेला आपले डोळे जे डोळ्यांनी बघितलं ते काय खोटं होतं का, ते तर खरंच होतं, परंतु त्याच्या पाठीमागे सुद्धा काहीतरी असतं आणि ते समजावून घ्यायचं असेल तर निश्चितपणे आपल्याला आध्यात्मिक आयुष्य जगायला पाहिजे। आपल्या वैयक्तिक लौकिक आयुष्य आपण जगत असताना त्याच्यामध्ये काय फरक आहे आणि अध्यात्मामध्ये काय फरक आहे, तर अध्यात्म पूर्णपणे तुम्हाला धीर देतं, अध्यात्म पूर्णपणे तुम्हाला विवेक देतं। आज जनमानसामध्ये म्हणजे की ज्या वेळेला माणूस बनवला, प्राणी बनवले, वनस्पती बनवले, त्यावेळेला वनस्पती प्राणी यांच्यापेक्षा मोठी गोष्ट माणसाकडे दिली आणि सगळं सेम दिलेलं असताना माणसाकडे विवेक दिलेला आहे। तर या लोकांकडे विवेक नाहीये, प्राण्यांमध्ये विवेक नाहीये, माणसामध्ये विवेक आहे आणि तो विवेक एकमेव गुण असा आहे की तो गुण आपल्याला मोठं करतो, तो गुण आपल्याला पुढे घेऊन जातो। मग ते गुण आपण जोपासायला पाहिजेत आणि ते जोपासायचे असतील तर प्रत्येक चरित्रामधनं, मग ते संत चरित्र असेल, संत वाङ्मय असेल किंवा मग ज्ञानेश्वर महाराजांनी पूर्णपणे रचलेली ज्ञानेश्वरी असेल किंवा मग अमृतानुभव असेल किंवा मग त्यांचे अभंग असतील, तुकाराम महाराजांची गाथा असेल, नामदेव महाराजांची गाथा असेल, नामदेव महाराजांचे अभंग असतील, त्याच्यामधनं खरोखरी आपल्याला कळतं की त्यांना देव कसा प्राप्त झाला। भगवान कबीरांना सुद्धा देव प्राप्त झालेला होता, परंतु त्यांना निर्गुण स्वरूपामध्ये प्राप्त झालेला होता। भगवान कबीरांना निर्गुण स्वरूपामध्ये देवाची प्राप्ती आली आणि निर्गुण स्वरूपामधल्या देवामध्ये ते रमले। कबीरांची भजनं खूप सुंदर आहेत, म्हणजे की ऐकतच राहावं, ऐकतच राहावं, ऐकतच राहावं असे आहेत म्हणजे। परंतु तो निर्गुण स्वरूपामध्ये तुम्ही दुसऱ्यांदा ज्या वेळेला ऐकता तुमच्या हृदयापासून तुम्ही रडायला सुरुवात करता, तुमच्या डोळ्यामध्ये कधी पाणी येईल तुम्हाला कळणार सुद्धा नाही, का तर ते निर्गुण स्वरूपामधलं ध्यान आहे। त्यांना देव निर्गुण स्वरूपामध्ये भेटला आणि आता कबीरांना ओढ लागली, ती ओढ म्हणजे सगुण स्वरूपामध्ये देव बघायची, सगुण स्वरूपामध्ये देवाला साकारायची, सगुण स्वरूपामध्ये देवाला प्राप्त करून घ्यायची। मग निर्गुण देव कुठला आहे आणि सगुण देव कुठला आहे हेही आपल्याला जाणून घ्यायचं आहे, परंतु त्याकरता आपल्याला थोडं अध्यात्मामध्ये राहायला पाहिजे, आपल्याला त्याकरता परमार्थामध्ये राहायला पाहिजे। आणि ज्यावेळेला आपण अध्यात्म करता, ज्यावेळेला आपण परमार्थाकरता वेळ देऊ त्यावेळेला निश्चितपणे आपण हौशय गौशय नवशय याच्यामधनं देव आणि भक्तमध्ये येऊ। देव आणि भक्त याच्यामध्ये आपल्याला प्राप्त अवस्था झाल्याच्या नंतर मग निश्चितपणे आपल्यावरती अनुग्रह सुद्धा होईल, निश्चितपणे आपल्याला तेवढं ज्ञान सुद्धा प्राप्त होईल आणि ते ज्ञान प्राप्त होईल त्या ज्ञान चक्षुने आपण प्रत्येक गोष्टीकडे बघू शकू आणि त्यावेळेला मग आपल्याला द्वैत अद्वैत सगुण निर्गुण या सगळ्या गोष्टींपर्यंत आपण पोहोचू। याच्या अगोदर देव तर भेटला पाहिजे आणि देव भेटण्याकरता देव आहे हे आम्हाला मान्य तर करायला पाहिजे। किंबहुना या वैज्ञानिक जीवनामध्ये, या वैज्ञानिक आयुष्यामध्ये, या वैज्ञानिक शास्त्रामधनं आपल्याला एवढं तर कळायला पाहिजे की देव खरोखरी बरोबर आहे आणि कुठे आहे तर तो माझ्या हृदयामध्ये आहे। आणि ज्यावेळेला या गोष्टीची जाणीव होईल की तो माझ्या हृदयामध्ये,
दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची आवश्यकता राहणार नाही. आणि बस फक्त तेवढं जाणून घेण्याकरता तो सहवास, त्याची हालचाल, त्याची पाऊलवाट किंवा बस तो असल्याचं फक्त अस्तित्व हे जाणून घेण्याकरता काय करायला पाहिजे, तर अध्यात्म करायला पाहिजे, प्रेम करायला पाहिजे आणि ह्याचबरोबर परमात्मा जाणून घ्यायला पाहिजे. ज्यावेळेला आपण या गोष्टी जाणून घेऊ ना, त्यावेळेला निश्चितपणे तो आपल्याला प्राप्तच आहे. तो प्राप्त असल्याची खातर आपली जमा होईल आणि ज्या दिवशी आपल्याकडे खात्री येईल ना, मग आपण कुठल्याही लौकिक जगामध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये थांबणार नाही, कुठल्याही गोष्टी अडकणार नाही. आपण प्रगतीच करत राहू, आपण प्रोग्रेसच करत राहू. आज कबीरांना ही उत्कट इच्छा निर्माण झाली, की आपल्याला आहे ना पूर्णपणे देवाचं सगुण रूप व्हायला पाहिजे, सगुण साकार दर्शन व्हायला पाहिजे. तो सगुण आहे कसं ते जाणून घ्यायला पाहिजे. आणि कबीर म्हणजे की राम नाम अखंड रामामध्ये, की म्हणजे की कबीराच्या व्यवसायाची रामाला काळजी असायची, की अरे हा कबीर अखंड आपलं भजन करत बसतो आणि भजन करत असताना उद्या याला आता हे द्यायचे पूर्णपणे शेले द्यायचे, त्याने विणलेले नाही. म्हणून मग राम स्वतः येतो आणि त्या ठिकाणी कबीराचे शेले विणून देतो. म्हणजे कौशल्य कबीराचे विणतो शेणे, कौशल्यचा रामबाई कौशल्यचा राम. कबीराचे शेले सुद्धा विणतो. कोण विणतो, तर राम स्वतः जो कौशल्याचा पुत्र आहे तो येतो आणि त्या ठिकाणी ते रेशमी त्याची पूर्णपणे शेले आहेत ते पूर्णपणे विणून देतो. का तर ते दुसऱ्या दिवशी बाजारात जातील आणि कबीराला प्राप्त होईल. जे काही धन प्राप्त होईल त्या धनामध्ये त्याचा संसार चालेल आणि बाकी सगळं वेळ तो माझं नाव घेतच आहे, तो माझं नामस्मरण करत राहील. अशा नामस्मरण करणाऱ्या कबीरांना मग कळलं, की जनाबाई म्हणून पंढरपुरामध्ये आहे आणि तिला सगुण देव साकार आहे. तिने देवाला बघितलंय, देव तिच्याशी बोलतो, देव तिच्याशी भांडतो. अहो, देव तिची वेणी सुद्धा करतो. आणि तो प्रचार पोचल्यानंतर पांडुरंगाबद्दल अमोघ प्रेम कबीरांच्या मनामध्ये होतं. आणि मग जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी असं नामघोष करत कबीर त्या ठिकाणून निघाले आणि काशीवरनं वाराणसीवरनं कबीर पंढरपुरामध्ये दाखल झाले. पंढरपुरामध्ये दाखल झाल्यानंतर जनीचा प्रचार सगळीकडे होता. अहो, ती जनाबाई म्हणून छोटीशी संत आहे. अहो, ती म्हणजे की कुमारिका अवस्थेमधून थोडी प्रौढ अवस्थेमध्ये अशी आहे. ती मध्यान्ह वयाची आहे. ती मला कुठे भेटेल, ती मला कुठे भेटेल. आणि लोक सांगत होते जनाबाई ती तिकडे भेटेल, जनी ना ती तिकडे भेटेल, ती इकडे काम करत असेल, तिकडे काम करत असेल. ते चंद्रभागेवरती आले, चंद्रभागेवरनं विठ्ठलाच्या रावळी गेले, विठ्ठलाच्या रावळीमधनं महाद्वारामध्ये आले. अशा अनेक ठिकाणी फिरून त्यांना कुठेही जनी मिळाली नाही, जनी भेटली नाही. शेवटी त्यांना पत्ता कळला, की जनी गोपाळपुरामध्ये गेलेली आहे आणि गोपाळपुरामध्ये तिथे ती काम करते, तिथे तुम्हाला भेटेल. आज मोठ्या उत्कटतेने जनीला भेटण्याकरता कबीर त्या ठिकाणी आले आणि गोपाळपुरामध्ये आले आणि गोपाळपुरामध्ये सगळीकडे चौकशी करतायत. त्यावेळेला काही एवढी गर्दी नसेल, सगळीकडे निवांत असेल, मोकळं असेल आणि जे काही 1-2 वाटसरू भेटतात त्यांना विचारतात, का हो तुम्ही जनीला बघितलं का कुठे, तुम्ही जनाबाईला कुठे बघितलं का? आणि ते म्हणतात, हा तिकडे बघा, ती आहे तिकडे, ती आहे तिकडे. जो तो लांबवर हात दाखवत होते आणि शेवटी त्या जागेवरती येऊन बघितलं. त्या जागेवरती आल्यानंतर जनी दिसली. जनीचं रूप असं होतं, की त्या दिवशी तिने अंघोळच केलेली नव्हती. तिचे केस पूर्णपणे विस्कटलेले होते आणि ती त्यावेळेला शेणाच्या गौरी थापत होते आणि गौरी थापत असलेल्या त्या गौरी थापत असताना जना त्यांना बघायला मिळाली. आणि तिची मैत्रीण आहे, त्या मैत्रिणीबरोबर तिचा वाद चाललेला होता. तिची सखी आहे, त्या सखीबरोबर तिचा वाद चाललेला होता आणि ती भांडत होती. आणि भांडता भांडता काय एकदा म्हणजे की स्त्री तत्वाला आई साहेबांना एकदा भांडायची सवय लागली, की मग कुठली स्त्री त्याच्यापासून अलिप्त राहत नाही. अगदी पार एकमेकाचे केस म्हणजे झिंजा धरून म्हणतात तशी त्यांच्यामध्ये दोघांमध्ये जुंपली आणि कबीरांना एकदम धक्काच बसला. अरे, सगुण रूप देवाचं ज्याला प्राप्त झाले तो भांडू कसा शकतो? सगुण रूप प्राप्त झाले तो असा कसा वागू शकतो? आणि मग ते त्या ठिकाणी जाऊन त्यांनी ती भांडणं सोडवली आणि म्हणले, अहो तुम्ही जनी का? अहो तुम्ही जनाबाई का? हो म्हणे, मीच ती जनी, मी जनाबाई. पण तुम्ही कोण आहे? त्याला कबीर म्हणले, अहो मी वाराणसीहून तुम्हाला भेटायला आलेलो आहे. तुम्हाला सगुण रूपामध्ये पांडुरंग भेटला हे मला समजलं आणि तो कसा आहे त्याचं जाणून घ्यावं. तुम्हाला सगुण रूपामध्ये तो भेटलाय तर तुमच्या कृपेने त्याचं दर्शन मला व्हावं. निदान त्याच्या सगुणात्मकाचे गुण मला कळावे, त्याचं स्वरूप मला कळावं. त्याकरता मी एवढ्या लांबून आलोय आणि तुमचंही काय चाललंय? तिने कबीराकडे 1 मिनिटं बघितलं आणि म्हणलं, की बरं झालं आलास, अगदी वेळेवरती आलास. पांडुरंगानेच तुला पाठवलंय, माझ्या हरीनेच तुला पाठवलंय. आता इथे पहिले उभा राहा आणि आमच्या दोघांमध्ये कुणाच्या गौऱ्या जास्त आहेत आणि कुणाच्या गौऱ्या किती आहेत त्या मापून दे म्हणून. त्यावेळेला ती जनी म्हणली, की जनी खोटारडी आहे म्हणून तुम्ही कशाला वाराणसीवरून एवढ्या लांब आले आणि बघा ही मी थापलेल्या गौऱ्या त्या म्हणते, की माझ्या आहेत म्हणून. या शेण्या माझ्या आहेत आणि स्वतःच्या शेण्या तर बाजूला ठेवून त्याच्यामध्ये माझ्या पण शेण्या ती घेते आणि आता सांगते, की नाही या सगळ्या शेण्या माझ्या आहेत म्हणून. आणि जनी म्हणते, की नाही ही खोटारडी आहे म्हणून, ही तुम्हाला खोटं सांगते म्हणजे तुम्ही न्याय निवाडा करा. आता कबीरांना प्रश्न पडला, की अरे मी इथेकडनं सगुण साकार देव बघायला आलोय आणि सगुण साकार देव राहिला बाजूला आणि यांनी मला इथे कुठल्या न्यायाधीश बनवून ठेवलं आणि काय न्याय करायचा? तो शेण्यांमध्ये न्याय करायचा, की कुणाच्या शेण्या किती म्हणून.
आणि तो न्याय तरी कसा करायचा? या दोघी आपल्या समोर थापतायत आणि सगळ्या शेण्या दिसायला सारख्याच आहेत. त्याच्या वेळेला ते जनाला म्हणतात, की "जनी तू मला सांगितलंच खरं, की या ठिकाणी न्याय निवाडा करा. पण जनी याच्यामधल्या मी शेण्या आता वेगळ्या कशा करू? या दोन्ही सारख्याच दिसतात. दोन्ही शेण्यांचं स्वरूप सुद्धा सारखं आहे, आकार सुद्धा सारखा आहे आणि त्या शेणाच्याच बनलेल्या आहेत ना गं. त्या मी कशा वेगवेगळ्या करू?" त्यावेळेला जनी म्हणते, "अहो या खोटारडीने थापलेल्या ज्या शेण्या आहेत ना, त्या शेण्या कानाला लावा, त्याच्यामधनं काही ऐकायला येणार नाही. आणि मी ज्या शेण्या थापलेल्या आहेत, त्या कानाला लावा, त्याच्यामधनं माझ्या हरीचं नाव येईल, माझ्या पांडुरंगाचं नाव येईल, त्याच्यामधनं विठ्ठल, विठ्ठल अखंड नाद येईल." कबीर त्या ठिकाणी कुतूहल आणि खाली बसले आणि प्रत्येक शेणी उचलायचे, कानाला लावायचे, विठ्ठल, विठ्ठल आलेली जनीकडे टाकायचे, विठ्ठल, विठ्ठल आलेली जनीकडे टाकायचे. ज्या शेणीमधनं आवाज येणार नाही, ती शेणी असेल, ती तिच्या मैत्रिणीच्या गठ्ठ्यामध्ये टाकायचे. असं करता-करता सगळ्या शेण्या मापून झाल्या आणि खरोखरी जनी म्हणत होती त्याप्रमाणे सर्वात जास्त शेण्या तिच्या होत्या. ज्या शेण्या तिच्या होत्या, त्या प्रत्येक शेणामधनं सुद्धा विठ्ठल, विठ्ठल ऐकायला येत होतं. सगुण देव कसा साकार करायचा ते जनाबाईकडनं कबीर शिकले, जनीकडनं कबीर शिकले आणि तेव्हा कबीरांना कळलं, की देव हे एक तत्व आहे, पांडुरंग एक तत्व आहे, विठ्ठल एक तत्व आहे. तो अनंत आहे, तो अपार आहे आणि त्याचं खरोखरी अनंत कोटी प्रेम आपल्या भक्तांवरती आहे. त्याचं अनंत कोटी प्रेम त्या जनावरती आहे आणि ते अनंत कोटी प्रेम ज्यावेळेला मला प्राप्त होईल ना, त्यावेळेला तो निर्गुण अवस्थेमध्ये काय, तो सगुण अवस्थेमध्ये सुद्धा मला प्राप्त होईल. किंबहुना मलाच ते सगुणत्व प्राप्त होईल, माझ्यामध्येच तो दिसायला लागेल. आज जनीची त्या ठिकाणी पायावरती डोकं ठेवलं आणि पायावरती डोकं ठेवून कबीर म्हणले, की "जनी अगं तुला ज्या ह्या वयामध्ये माहिती पडलंय, तुझ्यापेक्षा मी एवढा म्हातारा झालोय, एवढा थेरडा झालोय, एवढा पुढे निघून गेलोय. मला असं नाही प्राप्त झालं गं. मी हात लावलेल्या वस्तूंमधनं नाही म्हणजे कधी राम ऐकायला आलं, नाही कधी विठ्ठल ऐकायला आलं. तू शेण्या थापल्यास त्याच्यामधनं सुद्धा ऐकायला येतं." त्यावेळेला जनी म्हणते, "मग माझा काय देव खोटा आहे का? माझा देव खरा आहे." का तर जनीचा विश्वास तेवढा देवावरती होता आणि अध्यात्म काय शिकवतं? तर अध्यात्म सर्वात पहिले आम्हाला विश्वास ठेवायला शिकवतं. हे जग संपूर्ण विश्वासाने चालतं. ही पंचमहाभूतं ही निर्माण करतात, ती विश्वासाने निर्माण करतात, की आम्ही जे शरीर निर्माण केलंय त्याच्यामध्ये कुठलातरी प्राण निर्माण होईल. जो प्राण निर्माण होईल तो या ठिकाणी जन्माला येईल. तो परमेश्वराची आराधना करण्याबरोबर या जगाचा विकास करेल. ज्या परमार्थाने जे उदात्त स्वप्न बघून हा संसार निर्माण केलेला आहे, विश्व निर्माण केलेलं आहे, त्या विश्वामध्ये निश्चितपणे तो त्याची जबाबदारी पार पाडेल आणि हा विश्वास ठेवून पंचमहाभूतं एकत्र येतात. पंचमहाभूतांमध्ये शिवरूप स्वतः चेतना त्याच्यामध्ये येते, प्राणवायू त्याच्यामध्ये येतो आणि तो प्राण त्याच्यामध्ये आल्यानंतर तो संपूर्ण उद्धार करतो आणि मग उद्धार अवस्थेमध्ये या जगाला, या विकासाला, त्याचबरोबर जग चालण्याकरता एक त्याच्या उद्देशाप्रमाणे, त्याच्या जन्माच्या कार्याप्रमाणे तो कार्य करत जातो. इदम न मम हा भाव प्रत्येकामध्ये यायला पाहिजे. आपलं ह्याच्यामध्ये काही नाही. पंचमहाभूतांपासून दिलेलं शरीर आहे. याच्याच बरोबर दुसरं काय तर चेतनामय प्राण त्याच्यामध्ये शिवांकडनं अर्पण झालेला आहे आणि शिवांकडनं अर्पण करून झाल्याच्या नंतर बस म्हणजे की आल्यानंतर त्या शक्तीचा उपभोग करून घ्यायचा आहे आणि त्याच्याबरोबर आपलं कार्य पार पाडायचं आहे. ज्या उद्देशाने देवाने आपल्याला बनवलंय त्या उद्देशापर्यंत पोहोचायचंय. आपण सगळेजण धावपळ करतोय. निश्चितपणे पैशाकरता धावपळ करतोय. करायलाच पाहिजे. पैशाशिवाय याही जगामध्ये काही नाही. हे जरी असलं तरी पैसा सर्वस्व नाही, हेही तितकंच खरं आहे. तो पैसा कमवून त्याच्यामधनं आपल्याला जी सुखं पाहिजे ती सुखं आपण प्राप्त करून घेऊ शकतो. पण याच्या व्यतिरिक्त आनंद प्राप्त करू शकत नाही. मग आनंद कशामध्ये आहे? आपण समाधान प्राप्त करू शकत नाही, तर मग समाधान कशामध्ये आहे? तर अध्यात्मामध्ये आनंद आहे. तर अध्यात्मामध्ये समाधान आहे. मग जसं-जसं आपण आध्यात्मिक होत जातो, तसं-तसं आपलं जीवन आनंदमय होत जातं. आपल्या जीवनामधले त्रास असतातच. आपल्या लौकिक जीवनामध्ये असलेले त्रास आपल्याला होतीलच. परंतु कुठेतरी आपली ती मॅच्युरिटी होऊन जाते, की आता हे आपल्याला सगळं सहन करायचं आहे आणि बस या सगळ्या समस्यांपेक्षा माझा हरी मोठा आहे. या समस्या काही त्याच्यापुढे मोठ्या नाही. या सगळ्या समस्यांपेक्षा माझा साई मोठा आहे. तो निश्चितपणे या सगळ्या समस्या संपवेल आणि त्या उद्देशाने तुम्ही ज्यावेळेला उभे राहता ना, त्याच्या वेळेला साई तुमच्या हृदयामध्ये, हरी तुमच्या हृदयामध्ये, रामही तुमच्या हृदयामध्ये. का तर ही एक शक्ती आहे. आपण फक्त वेगवेगळी त्याला नावं दिलेली आहेत आणि ती शक्ती पूर्णपणे कार्यान्वित होते आणि आपल्याला सगळ्या गोष्टीमधनं अगदी फुलासारखं बाजूला काढते. आपल्याला दैदिप्यमान यश मिळतं. त्याचबरोबर आपल्याला ते माहिती होतं, जे बाकीच्या लोकांना माहिती नाही. आपल्याला तो दिव्य आनंद मिळतो, जो बाकीच्या लोकांना मिळत नाही. आपल्याला ते समाधान प्राप्त होतं, जे बाकीच्या लोकांना प्राप्त होत नाही. तर अध्यात्मामध्ये यावं ते आनंदाची लूट करण्याकरता, अध्यात्मामध्ये यावं ते परमात्म्याची लूट करण्याकरता, अध्यात्मामध्ये यावं ते परमार्थाची लूट करण्याकरता, समाधानी होण्याकरता आणि सुखवर नेवता सुखरूप होता यायला पाहिजे. आपल्याकडे सुख आहेत. पण महाराज म्हणले कशामध्ये सुख आहे? एसीमध्ये सुख आहे. एसी लावला आणि एसीमध्ये बसलं, काय सुख आहे? खरोखर गरमीमध्ये तुम्ही विचार करा 15-16 मे एवढा गरमी होते. सूर्य डोक्यावरती आहे. टेम्परेचर 39, 40, 41 वर पारा गेलाय आणि 41 वर पारा गेलेला असताना एसीमध्ये शांत बसणं किती मोठं सुख आहे. परंतु लाईट गेल्यानंतर त्या एसीचा काय उपयोग आहे? जर लाईटच गेली, इलेक्ट्रिसिटीच नसेल, तर त्या लाईटचा, त्या एसीचा आपल्याला काय उपयोग आहे? म्हणजे ते क्षणभंगूर सुख आहे
आणि अध्यात्मामध्ये तुम्ही आले, तुम्ही आध्यात्मिक झाले, तर त्याच्यामध्ये मिळणारं सुख जे आहे ते तुम्ही सुखरूप होता, कारण ते आयुष्यभराकरता तुम्हाला प्राप्त होतं. किंबहुना संस्कार स्वरूपामध्ये ते तुमच्या आत्म्याला प्राप्त होतं. तुमचा आत्मा पूर्णपणे सुखरूप होतो. आध्यात्मिक त्याकरता व्हायचंय की आपल्याला सगळा साठा प्राप्त करायचा आहे. आध्यात्मिक त्याकरता व्हायचंय की आपल्याला आनंद आयुष्यामध्ये यायला पाहिजे. आध्यात्मिक त्यावेळेला व्हायचंय की आपल्याला समाधानी व्हायचंय आणि आपल्या जीवनाचा उद्देश आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे. एकदा उद्देश आपल्याला कळला ना, की आपल्याला एकदा डेस्टिनेशन कळलं ना, की तिथपर्यंत पोहोचणं सोपं होईल. आपलं जे काही कार्य या परमेश्वराने, या ईश्वराने, या नैसर्गिक प्रकृतीने आपल्यावरती सोपवलेलं आहे, ते कार्य आपण पूर्ण करावं आणि हे जग चालण्याकरता त्याला प्रेरणा द्यावी. या जगाच्या विकासाचा एक भाग व्हावं. तेव्हा आपण सगळेजण या श्रावणामधले हे असेच सत्संग ऐकत राहूया आणि जगाचा विचार करून जगाच्या विकासाकरता पाऊल टाकूया. आपण ज्यावेळेला आपल्या स्वतःमध्ये बदल घडवू, त्याच्या वेळेला निश्चितपणे जगामध्ये बदल घडलेले असतील. का तर जग हे आपल्यापासूनच बनलेलं आहे. आपण या जगाचे आमूलाग्र भाग आहोत. आपण खरोखरी मध्यबिंदू या जगाचा आहोत. या हिशोबाने ज्यावेळेला आपण स्वतःकडे बघू, त्याच्या वेळेला निश्चितपणे आपल्याला या सगळ्या गोष्टी प्राप्त होतील. कबीराला जसं सगुण रूप देव कसा बघायचा हे समजलं, तसं अध्यात्मामध्ये, परमात्मामध्ये, हे संपूर्ण परमार्थामध्ये हे सगळे सत्संग ऐकून आपण सुद्धा त्या अवस्थेला प्राप्त होऊ आणि भगवान परमेश्वरांचे आचार विचार आपल्याला प्राप्त होतील. आपण आनंदमय आणि समाधानी होऊ. आज इथेच थांबू. ओम साईराम. अमृताचे डोह श्रावण महिना विशेष सत्संग मालिकेतला पुढचा भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा.